शेतकरी मित्रांनो, आपण आज आपल्या विहिरीवर आणि बांधाच्या कडेला तणनाशक मारण्यासाठी आलो आहे। तणनाशकमध्ये आपण घेत आहे राऊंडअप आणि राऊंडअपला सोबत घेत आहे आपण SMLचं स्वीप पॉवर। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, आपण तणनाशक मारत असताना आपण राऊंडअप तर 150 ते 200 मिली या प्रमाणात घेत असतो आणि त्याचसोबत आपण स्वीप पॉवर ही 100 ते 150 या प्रमाणात घेत असतो प्रतिपंपासाठी। तर हे कुठंतरी आपलं चुकीचं वाटतंय मला, कारण स्वीप पॉवर आपल्याला जास्त प्रमाणात घेण्याची गरज नाही आहे असं मला वाटतंय। स्वीप पॉवर जास्त प्रमाणात घ्यायचं नाही, याचं कारण असं आहे मित्रांनो, स्वीप पॉवर आपण फक्त आपल्या शेतामध्ये काही तण जळत नाही त्यासाठी आपण स्वीप पॉवर घेतो। जसं की काँग्रेस नावाचा गवत आहे, त्यालाच काही ठिकाणी गाजर घास पण असं म्हणतात। तर मी या पहिले थोडा प्रयोग करून बघितला की प्रतिपंपासाठी 50 ml स्वीप पॉवर वापरलं आणि 200 ml राऊंडअप घेतलं, तरीही त्या प्रमाणामध्ये घेतल्याने आपलं जे काँग्रेस जे आहे ते एकदम पूर्णपणे जळालेलं होतं। तर याच्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहे आणि प्रॅक्टिकली करून पण तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवत आहे की आपण 200 मिली राऊंडअप आणि 50 मिली स्वीप पॉवर अशा प्रमाणामध्ये आपण स्प्रे घेत आहोत। तर याचा रिझल्ट पण तुम्हाला मी व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। 8 ते 10 दिवसांनी आपल्याला याचे रिझल्ट बघायला मिळतीलच। तर तुमचेही काही मत असेल तणनाशक वापरण्याबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। धन्यवाद।